कर्जत नगर पंचायतीमध्ये नामदार राम शिंदेच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची निर्विवाद सत्ता असून प्रथम नगराध्यक्ष म्हणून नामदेव राऊत आणि उपनगराध्यक्ष म्हणून सोमनाथ कुलथे यांची निवड झाली होती आणि त्याचवेळी 1 वर्षानंतर उपनगराध्यक्ष म्हणून नेटके यांची निवड केली जाईल असा शब्द दिला होता। त्यानुसार उपनगराध्यक्ष कुलथे यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रक्रिया पार पाडली। याप्रसंगी बापूसाहेब नेटके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सत्कार सोहळ्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार गुलालाची उधळण केली। यानंतर वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आलं। याप्रसंगी नगराध्यक्ष नामदेव राऊत, मावळते उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, सुधाकर समुद्र, तारेक सय्यद, लालासाहेब शेळके, नगरसेविका राखी शहा, राणी गदादे, मनीषा सोनमाळी, प्रतिभा बैलोमे, उषा म्हेत्रे, हर्षदा काळदाते, वृषाली पाटील, मंगल तोरडमल, नीता कचरे आदी नगरसेवक नगरसेविका हजर होते। याप्रसंगी काँग्रेसच्या 4ही नगरसेवकांनी अनुपस्थिती लावली होती। त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वांना बरोबर घेऊन काम करताना सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचं म्हटलं। उपनगराध्यक्षपदाची आज या ठिकाणी निवडणूक होती। सोमनाथ कुलथे यांनी त्यांना जो कालावधी ठरवून देण्यात आलेला होता त्या कालावधीमध्ये राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी बापूसाहेब प्रभाकर नेटके यांची आज कर्जत नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या सूचनेनुसार आज तालुक्याचे अध्यक्ष अशोकराव खेडकर यांनी सकाळी नगरसेवकाच्या भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये बापूसाहेब नेटके यांचं नाव डिक्लेअर केलं आणि त्या पद्धतीने आजचा हा उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। ज्या पद्धतीने सोमनाथ कुलथे यांनी चांगल्या प्रकारे उपनगराध्यक्षपदाच्या कालावधीत काम केलं त्याच पद्धतीने बापूसाहेब नेटके हे सुद्धा एक शहराच्या विकासामध्ये एक चांगल्या प्रकारचं योगदान देतील अशी या ठिकाणी सद्गुरू गोदड महाराज चरणी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। तर उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वांचेच आभार मानले। गोदड महाराज यांनी प्रथमतः अभिवादन करतो। आज 1.5 वर्षाच्या कार्यकालानंतर नगरपंचायतचे सन्माननीय नगराध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री, कर्जत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरपंचायतचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी आज माझी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी निवड केली। मी निश्चितच नगराध्यक्ष आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांचं मार्गदर्शन घेऊन निश्चितच त्या माझ्या कार्यकालामध्ये मी चांगलं काम करेल आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला, बापूंनी जो 1.5 वर्षापूर्वी जो शब्द दिला होता तसं आमच्या ग्रामीण भागाला मला उपनगराध्यक्षाची संधी दिली। मी सर्व नगरसेवकांचं आणि माननीय नगराध्यक्ष, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बापूसाहेब नेटके हे भाजपातील अत्यंत उमदे नेतृत्व असून राजकारणात नवखे असताना त्यांनी आपल्या पत्नीला कर्जत पंचायत समितीमध्ये सदस्य केलं आणि भाजपाच्या त्या एकमेव सदस्य असताना शेवटच्या 2.5 वर्षात कांताबाई नेटके यांना उपसभापती करून दाखवण्याचा चमत्कार घडवला होता आणि त्यानंतर आज ते स्वतः उपनगराध्यक्ष झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस9 मीडिया, कर्जत।